आपलं नाव सांगा. माझं नाव अतुल साळुंके, बैलाचं नाव शंकर आणि मालकाचं नाव अरमान शेख आमिर शेख शिंद, त्यांचा शंकर. गाव कुठलं? तालुका बोरमध्ये शिंद गाव आमचं. त्या गावचा बैल हा शंकर म्हणून. तर कसं वाटलं आजचं अंगापूरचं मैदान आणि हे मैदानाची जी जे काही मैदान होतं रेखरेषा जी होती कशी वाटली? मैदानाचं आयोजन नियोजन चांगलंच होतं आणि इकडं पळायला रान एक नंबर होतं आजचं. त्यामुळं गट पण आम्हाला चांगला पळायला गावला, सुट्टा लागला. सेमीला मी क्वार्टर फायनलला राहिलो, म्हणजे फायनलला राहिलो. थोडासा पुढं निकालात हे झालं आमचं, त्यामुळे राहिलो. पण इकडं आयोजन आणि नियोजन एक नंबर होतं. पळाय पण पडला आम्हाला पाहिजे तेवढा पुरेसा होता. कितव्या गटामध्ये सुरुवातीला पळाला होता? आम्ही आपण आत्ता 13व्या गटात पळालो, 4 नंबर तासावने. आता सीमीला पहिल्याच सीमीत पळालो 3 नंबर तासावने. किती गाड्या होत्या त्यावेळेस सेमी फायनल गटात? गटाला 7 गाड्या पळत होत्या. आता 8ने पळाला सेमी आणि 13व्या गटात पहिल्या सेमीत. तर महत्त्वाचं मित्रांनो जाणून घेऊया, तर ह्याचा स्वभाव कसा आहे? स्वभाव हे सांगते. स्वभाव म्हणजे काय थोडा रागीट आहे. म्हणजे मैदानामध्ये आल्यावरती म्हणजे त्याचं जरा वेगळं हे असतं चित्र. घरी शांत असतो, मारतो वगैरे नाही. म्हणजे मैदानामध्ये आला की नुसता मारतो वगैरे नाही का. आणि खूप दिवसांनी राहिला बैल आमचा, म्हणजे आजारी होता. आजारपण आतापर्यंत हो कुठं पळालाय काय? ह्या मैदानावरती मागच्या वर्षी पण आम्ही इथं नंबर केला होता आदतला, त्यामुळे आम्ही ह्या वेळेस पण आलो. कितवा होता गुलाल काय त्यावेळेस? साधारण त्या सीझनचा 10वा-12वा गुलाल असेल. त्या सीझनचा 10वा-12वा गुलाल होता त्यावेळेस. गेल्या वर्षी 2-3 सीझन जवळजवळ आमचा बैल सलग फायनलमध्ये राहतोय. बैलाचा चालू बैल आहे. आत्ता फक्त निमोनियामुळे बैल 2 महिने आजारी होता, त्यातून बराच दिवस बसून होता. त्यातून पण आता पहिलंच मैदान आणि त्याच्यावरती हे पहिलंच मैदान खेळलं आणि पहिल्या मैदानाचं आम्ही इथं यशस्वी झालो. आज या अंगापूरच्या मैदानावरती कोणासोबत पळाला होता? आमचे मित्र अभय बोर्डे यांचा मार्तंड आहे, त्यांच्यासोबत पळाला होता. ह्याचा जो मार्तंड आणि हा पायरा कवा झालता काय? ते मार्तंड अभि बोडरे आणि आमचे बैलाचे मालक अरमान शेख ते मित्रच आहेत. त्यामुळं काय बोलता आपलं रात्री विषय ठरला. त्यातून ठरलं की उद्या गाडी हाणायची का तर हाणायची. त्यामुळं आज म्हणले नाही का दोन्ही बैलांना पळायला त्यांच्या मापाचं आहे. गाडी जुळेल, गाडी पळेल, त्यांच्या म्हणण्यानुसार झालं. गाडी पळाली, चांगली पळाली. सेमीला क्वार्टर फायनलला राहिलो आम्ही. असंच त्यामुळे पायरा झाला चालू. पायरा करत असताना काय बघून बाबा कसं आणि कसं म्हणजे कसं की आमचा बैल लांब पल्ल्याला पळतो, तर बैल कसा बघतो आम्ही की खालच्या पल्ल्याला खाली बैल घेऊन जाणारा पाहिजेत. आमचा बैल कसा खाली जरा त्रास देतो, त्यामुळे बैल पण तेवढा टिकणारा पाहिजेत. खाली बैल 8-8 जणांना खाली उभा राहत नाही, येत राही बैल. जर हलका बैल घातला तर तो तासाला जातो, गाडी बाद होती. मग त्यालाही तेवढाच साजला असं बैल घालावा लागतो आम्हाला. त्या हिशोबाने आम्ही बघून बैल घालतो आणि काय मग होतं फायनल. एका दिवशी चुकलं तर होतंच. अचानकच ठरलं, म्हणजे आम्ही असं बसलो होतो, आमचं चाललं होतं तिकडं ह्याला पळायला जायचं पळशीचं. मग अचानकच अभय म्हणलं आपण इकडं जाऊ. तर त्यातून आम्ही म्हणलं मागच्या वर्षी पण आपण इथं राहिलो होतो एकदा, तर म्हणलं आता बैल पण बरं झालं तर म्हणलं जाऊया. आणि इथं आलो सक्सेस झालं आणि त्यात मग आम्हाला यश भेटलं आणि तेवढंच, बाकी काय नाही. बैल पण आमचा खूप आजारी होता, मग समजलंच नाही त्या निमोनियामुळं. मग चेकिंगला नेल्यावरती कळालं. जवळपास 1.5 महिना आम्ही घालवला. त्याच्यावरती मग 2 बिनजोड केल्या आणि पहिलंच मैदान खेळलं आणि पहिल्या मैदानात यश आलं आम्हाला. आजारातनं पहिलं उठल्यानंतर पहिलंच मैदान, पहिल्या मैदानातच गुलाल दिला. गुलाल काय वाटते? काय आनंद तर आहेच. काय वाटणार, मालकासाठी पळाला एवढ्या दिवसात एवढाच आनंद आहे. असाच गुलाल. तर किती दिवसातनं ह्याला आता पळवण्याचं नियोजन कसं असणार आहे काय? आता इथनी आता पेडगावचंच नियोजन. पेडगावला तर काय अजून नियोजन झालं नाही. त्याला आता चालू आहे नियोजन. मालकच करतात काय नियोजन असेल तर शेट ते काय म्हणतील तसं होईल नियोजन लवकरच. तर असं काय वाटते तुम्हाला पेडगावच्या मैदानावरती कोणासोबत पळावं किंवा काय? पळायला काय तर सरकड मोठ्या बैलांची नाव येतील की, पण आपल्याला देणार आहेत का तेवढी मोठी? आहेत आमच्या भागात तेवढी मोठी माणसं आपल्याला बैल देत नाहीत. आपण बी 2 नंबर मधले बैल बघायचे, जे टॉपला 15 बैल आहे त्यातला बैल घालायचा आणि आपण राहायचं. तुम्हाला काय वाटते कोण आहे आता टॉपला 2 नंबर मध्ये?
दोन पहिले बैल सोडून द्या 2 नंबर तसं कसं आता अंदाजे. सांगाय गेलं नाही का त्याचं सगळ्यांचे बैल पळतात रोज बैल असं नाही की रोज सगळ्यांचे बैल पळतात रोज नाही सांगतात की कोणाला बैल आपण सांगू? ह्याचाच जास्त पळतोय त्याचाच जास्त पळतोय एकाचा आज जास्त पळतोय तो एका त्याचं उद्या पळेल एवढं काय रोज बदल्या त्यात कोण टॉपचा नाही कोण कोणाची काय नाव घ्यायची नाहीत नाही काय कोणाचे नाव घ्यायचे कोण टॉपला नाही कोण काय नाही एक ना एक दिवस त्याला खाली जायचं आणि एक ना एक दिवस आपल्यालाही वर जायचे टॉपला काय विषय नाही आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कितव्या नंबरातला असाल काय वाटतं आम्हाला नगर वाटतं आमचा बैल राहावा सारखा नंबरातलं 2-3 नंबरात पण काय जसं बैल भेटेल त्या हिशोबाने पाहायला लागतो आमचं एवढंच म्हणणं की मैदान 2 महिन्यात 2 जरी मैदान राहिलं तरी आम्हाला पुरेसे समाधानी. समाधानी आहे आम्ही नाही का आम्ही खूप कष्ट घेतो त्याच्याने जास्त आपल्याला अपेक्षा नाही त्या. नाही. त्यांना फक्त राहावं गोलात पहिले 2 मैदान राहा पण राहा एवढीच अपेक्षा तो सिद्ध करणार आहे त्यात तेवढी धमक आहे त्यातला तो बैल आहे तो करणार तो त्यात काही विषय नाही त्या बैलाचं गाव आहे शंकर त्याचं नाव शंकर सारखा जो महादेवाचा नंदी आहे त्यात तो नाव करणार का तर करणार 100%. आता म्हणजे ह्यो काय आदत आहे दुसरा आहे किंवा चौसा आहे काय बैल आहे बैल जुळलाय पूर्ण जुळल्याला बैल आहे, जुळल्याला बैल आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की काय कसा आहे जुळलाय काय थोडक्यात पुढे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं पूर्ण एकसारखे झाले दात बरोबर ना एकसारखे म्हणजे असे जर झाले असे तर ते दात जुळलेले असतात आणि समजा असे खालीवर असले तर काय समजायचं खालीवर म्हणजे जसे असतील तसे 2 दात मोठे असतील तर दुसरा 4 असतील चौसा 6 दात मोठे असतात. असे आता करदात असते ते वेगळे दात असतात आणि हे दात जे आहेत ना सरचे त्या प्रत्येक बैलाच्या सवय असते कोणाला कशी सवय असते तर ह्याला खाणं पिणं आपलं कुट्टीशिवाय खाणं नसते त्यामुळे सरळ जाते त्याचा काही विषय नाही तर पूर्ण वैरण जर खाल्ली ना तर दात वाकडे तिकडे जातो काय नाही विषय तर हे मित्रांनो मुलाखत होती या ठिकाणी तुम्हाला दाखवलं हे जे दात म्हणजे आदत आहे दुसरा आहे चौसा आहे किंवा पूर्ण या ठिकाणी जुळलेला आहे तर हा पूर्णपणे बैल जुळलेला आहे म्हणजे तो पूर्णपणे त्यानं वयोमर्यादा ही गाठलेली आहे तर काय ह्याचं आवडतं खाद्य म्हणजे ह्याला काय खुराक खायला दिलं जातं त्याला आता काय आम्ही रेग्युलर आपलं नाही का म्हणजे हे नाही एवढं त्याला दूध असतं 2 लिटर आणि आपलं रोजचं रतीब डाळ पीठ असतं आणि शेंगदाणा पेंड असं आहे त्याचं आणि 2 दिवसांनी आपलं चालवणे नाही का असं असतं आपलं तर पुढचं मैदान पेडगावचं तर हे जी कशी तयारी चालली किंवा काय आता कसं आहे माहिती आहे करा दादा पुढं आता आज बैल राहिलाय आता प्रत्येकाचा दुसरा बैल मागायचं म्हणलं ते म्हणतात तू कुठं राहिलाय विचार करतात ना आपला बैल पाळाला नाही पाळाला तर प्रत्येकाच्या ह्याच्यावर दिल त्याच्यावर पाहायचं आपण तर शक्यतो आमचं एक आदत वासरू आहे घरी सुंदर म्हणून आदत नवीन वासरू घेतलेलं आहे ह्याच्या एवढाचे आत्ता आदतला देऊ तो पण चांगला कोंड पळतोय त्यामुळे बहुतेक तर 90% आम्ही घरचीच गाडी पळवण्याच्या बेतात आहे पण त्यातनी पण जर एखादा चांगला पायरा भेटलाच याला म्हणजे 2-3 नंबरात की आपल्याला वाटलं की ह्याच्या गाडी राहू शकते तर 100% त्यावर खेळणार नाही तर आमची घरचीच गाडी चांगली पळती ती घरचीच गाडी खेळणार आहे सुंदर आणि शंकरची अरमानभाई शेख शिंद आमिरभाई शेख शिंद आहे आता हा तुमचा 8 दिवसातलाच गुलाल म्हणायचं की पेडगावच्या मैदानासाठी तुम्हाला जाता भेटतोय आणि वाटचाल आमची वाटचाल थोडक्यात आम्हाला वाटतं हा आम्हाला सुरुवात करून दिली त्याने गुलालाची सुरुवात करून दिली तिथून पुढे आम्हाला सुरुवात करून दिली हा. की बैल करू शकतो आजारातनं उठून बी बैल हा गुलाल करू शकतो ही त्यानं आम्हाला सिद्ध करून दाखवलं आज की मी पळू शकतो म्हणून आजारातनं उठला आता हा तुम्हाला गुलाल भेटला किंवा भेटतोय तर ही गुलाल भेटत असताना पेडगावच्या मैदानासाठी मला नाही वाटत किंवा बाबा अडचणी येतील काय म्हणतात असं काय नाही रोज गुलालात राहणाऱ्यांना पण पायऱ्याला अडचणी येतातच आपण तर आम्हाला तर बऱ्याच दिवसांनी असतो 1.5 महिन्यातनी 2 महिन्यातनी आज नाही का गुलाल गावलाय तर आम्हाला तर काही बऱ्याच अडचणी आहेत रोज गुलालात राहतात त्यांना एवढ्या अडचणी येतात की लोक बैल देत नाहीत आणि आम्हाला तर काय लिहिलं आमची गोष्ट येतात आम्हाला पण अडचणी येतातच काय विषय नाही अडचणी येतात म्हणजे कुठल्या येतात थोडक्यात म्हणजे एक काय अडचण. बैल पळत नाही बैल आपल्या खाली जरा सुट्टीला उभा राहत नाही त्यामुळे लोक म्हणतात नाही का बैल इथं आहे खाली बैलांना दमावतोय बैलांचा दम जातोय खाली निघून म्हणून नाही बैल देत परत बैलाला खाली तडाखा आहे आपला बैल टिकणार नाही फाटीला जाईल त्यामुळे काही नाही देत बैल आम्हाला काही लोक म्हणजे जे ओळखतात ती बाकीची आपली देतात ज्यांना माहिती आहे बैल निकालात कसा पळतोय मध्ये कसा पळतोय ते देतात बैल 100% त्यांचा काही विषयच नाही
ह्याच्याकडं काय अपेक्षा काय आहे का? काय अपेक्षा प्रत्येक बैलगाडा मालकाला अपेक्षा असते, तीच अपेक्षा हिंद केसरीचीच. आता पेडगाव हिंद केसरी, पुसेगाव हिंद केसरी, जे मानाचे मैदानी आपलं कोरेगाव हिंद केसरी. आमची लय मोठी अपेक्षा आहे की आमचा पहिलाच हवा, पण आमचं असं म्हणणं आहे की हिंद केसरी मैदानात आम्ही कुठेतरी राहावं, पेडगावचा गुलाल भेटावा. मग ते कितवा का असं ना, फक्त म्हणलं एक अपेक्षा आहे की हो, की असं नाही की आमचं पहिलाच झालं पाहिजे. आमच्या कपाला गोलाला लागले हेच समाधान आहे आम्हाला. किती बी नंबर हो, 1 नंबर हो किंवा 10 नंबर हो, राहिला हेच समाधान आहे आम्हाला. एवढीच अपेक्षा, बाकी काय नाही अपेक्षा. आमचं पहिलंच झालं पाहिजे असं आमची अपेक्षा नाही. अपेक्षा काय? त्याच्याकडून काय अपेक्षा नाही, फक्त आमचं एवढंच की त्यांनी गुलालात राहावं हिंद केसरी मैदानात, बस तेवढीच अपेक्षा आहे. आत्ता ह्याच्या मागं किती लोक म्हणजे या ठिकाणी तुमचे मित्र समूह असेल किंवा फॅमिली असेल? आत्ता तरी आज नाही तेवढी पोरं, नाही तर रोज आमच्या बरोबर जवळ 10 ते 12 पोरं असतात. प्रत्येक जण असतो, जसा अक्षय साळुंके आमचा, अभिषेक पडवळ झालं, त्यानंतर दाद्या वालेघरे म्हणून मुलगा एक सुट्टी करतो, त्यानंतर मनोज पडवळ, सगळी आमच्या भागातली बरीचशी पोरं आहेत. रोहन साळुंके ड्रायव्हर म्हणून बरीच पोरं नाही का, 10-12 जणांची नाही का टीम आमची ह्या बैलाच्या मागं असते कायम. बैल कुठंही जाऊ त्या असतात. आज थोडंसं 2-3 ठिकाणी मैदान असल्यामुळे पोरं आली नाहीत, आणि बैलाला पण पोरं धरायला सुट्टी द्यायला लागतात, त्यामुळे सगळी पोरं सतत असतात आपली, काय विषय नाही पोरांचा. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि या ठिकाणी ही मुलाखत संपली असं जाहीर करूया. तर कुणाला विचारू शेवटचा प्रश्न? फुल अँड फायनलच तुम्हालाच विचारतो. हां बरं ठीक आहे. की आज हे अंगापूरचं मैदान बैलगाड्या शर्यत या ठिकाणी भरलं पूर्णपणे, एक चांगल्या प्रकारे मैदान हे आयोजित झालं आणि भरलं. तर ह्या मैदानावरती आल्यानंतर अंदाजे किती खर्च येतो मैदानासाठी, घरून हल्ल्यापासून घरी जाईपर्यंत? मैदानाचा कसाही 7-8 हजार खर्च साधारण होतो. आता गाडी आम्ही आलोय बोरवरून जवळजवळ 130 किलोमीटर, 5 ते 5.5 हजार रुपये गाडीचं भाडंच गेलं. 2 पावत्या टाकल्या होत्या, 2,000 रुपये, तेच झाले 7,000 रुपये. आमचा पोरांचा नाश्ता सकाळ बसनी झाला 500-600 रुपयाचा तो. परत आता जाताना काय नाश्ता पण होईल, ड्रायव्हरचा 1,000 दोन्ही हाडाचं ते 2,000 झाले, 11,000 रुपये आमचा टोटल आजचा खर्च झाला आहे. जवळ असेल तर थोडा कमी होतो, 10 ते 12 हजार एक मैदान खर्च पकडून चाला तेवढा होतोच होतो. तरी वायदीचं काय आम्ही पकडलं नाही, कारण की आमचे रेणूचे मित्र आहेत, त्यांचा मार्तंड आहे, त्यांनी काय आम्हाला का बैल दिले नाही का, बैल दिलाय, त्यामुळे वायदीचा काय प्रश्न आहे, त्यामुळं बिना वायदीचा आमचा एवढा खर्च झाला आहे आज, एवढा खर्च होतोच. तर 12,000 रुपये फायनली खर्च येतो म्हणायचं बैलगाडी क्षेत्रात बैल पळवण्यासाठी. आता सांगता येत नाही, जसं लांब असेल कसं असेल नाही का, होतं ना. आता त्या हिशोबाने होत असतं. इकडे यायचं म्हणलं तर तेवढा खर्च होतो. तर जवळ आसपास मैदान असेल ना, शिरवळ बिरवळ, तर ठीक आहे, तिकडे 8-9 हजार रुपये एवढं लयतले होईल शकतो. तिकडून खाली यायचं म्हणलं, इकडे गाठा पाहायचं म्हणलं ना, तर तेवढा खर्च होतोच. तर हा झाला एका दिवसाचा घरातून मैदान आणि मैदानातून खर्च. हां. वायदीचा खर्च जर बोलायला गेला ना, तर तसा लय लांब जातो. हा, बेमाप आहे तो, काढू पण नाही आणि विचारू पण नाही, एवढे खर्च येतो. तर या ठिकाणी बैल मालकानं बैलावर विश्वास पाहिजे. आपला बैल किस्ता पोहतो किस्ता नाही, त्या हिशोबा आपण वायदी द्यायची की नाही द्यायची आपण बघायचं. आपल्याला वाटतं ना आपला बैल आता 2 नंबरमध्ये पोहतोय, चांगला 3 नंबरमध्ये पोहतोय, तर आपण वायदी द्यायची. असं नाही म्हणा द्यायची नाही, चांगला 1 नंबरमधला घालायचा. तर नाहीतर आपण म्हणायचं आपली बी 2 नंबरचे पोहतो ना, त्याचा बी 2 नंबरमधला घालायचा आणि आपण गाडी राहायचं फायनलला. त्या हिशोबा पायरा करायचा तरच गाडी हाणायची. आतापर्यंत तुम्ही कोणाला अशी वायदी दिली का? तसं कसं आहे, तसं बोलता येत नाही कोणाला. आपण आपण ह्या बैलासाठी तरी आम्ही 1 रुपया कोणाला वायदी दिली, कारण की ह्या बैलाने आम्हाला आजपर्यंत ती वेळच येऊन नाही दिली. कारण आजवर जेवढ्या बैलांवर पडलो तेवढ्या बैलाला 1 उडी कमी पडला नाही, त्यामुळे कधी आपल्याला 1 रुपयाची वायदी कोणा द्यायची जायला गरज लागली नाही. आणि जरी दिली असेल चुकी कधी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आम्ही नवीन क्षेत्रात आलतो, तर नाहीतर मला तर आठवत नाही की ह्याच्यासाठी कोणाला 1 रुपया वायदी दिली, आणि आपण कुणाकडून घेत पण नाही. आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाच्या गळ्यात पळलाय? कसं सांगायला गेलं, चांगल्या पायऱ्यात पाहिलेलं आहे बैल. समजा आता हे कसं आहे, आम्ही दोघं या आत्ता तसं हा, आणि तू कोणास कधी पळला? हा, तू शेटलाच विचार. आता चांगल्या पायऱ्यात बैल पाहिले. आता गेल्या वर्षी ह्याच मैदानाला मी प्रवीण मिस्त्री फलटण गॅरेज त्यांचा सोन्या त्याच्या गाड्यात पळलो होतो. त्यानंतर आत्ता मागच्या मैदान कुठं ह्याला गुजरवाडीलाच पळलो होतो, बिनजोडला पळलो होतो. बिनजोडला कोणाचा होता रे?
मुंबईकरांचा शंभू होता. त्यानंतर बोरमधला एक आदत होता. बोरमधला गुजर म्हणून आहेत, त्यांचा आदत एक आहे. जास्त करून आम्ही आदत लोकांनाच देतो, कारण की आदत कशी नवीन असतात लोक ती त्यांना आपलं उजेडात आणायचं काम करतो. जास्त करून बैल आम्ही आदत वासरांनाच देतो. ठीक आहे, आम्ही नवीन आदतसाठी जर इतरांना म्हणजे आता हे बघतात किंवा त्यांना जर आपला हा लाडका बैल त्यांना हवा असेल धावपट्टीला पाळण्यासाठी, मैदानात शर्यत खेळण्यासाठी, तर काय आपला संपर्क कुणाला साधायचा, कोण ह्याचं पायऱ्याचं नियोजन करतं? संपर्क म्हणजे ते बैलाची ID पण आहे पब्लिक किंग शंकर 8786. त्यानंतर बैलाचे मालक नाही का अरमान शेख, त्यानंतर मी अतुल साळुंके, आम्ही अभिषेक पडवळ, आम्ही तिघं चौघजण नाही का आमचा ग्रुप बसून मिळून त्याचं नियोजन लावतो. हा असेल तर कोणाला फोन लावला पाहिजे? कोणाला पण तिघातल्या लावला तरी काय नाही. आयडीला मेसेज केला ना, शेट तुमचा नंबर टाका, कोणी कोणाचा नंबर टाकतं बिंदास करी, काय असा विषय नाही, सगळे नियोजन करते. असं नाही की आम्ही सगळ्यांशी बोलून घेतो. आता मी जे केलं ते बाबा अतुल अरमान असं करायचं म्हणजे आमचं असं असतं की असं नाही की मी डायरेक्ट केलं सांगितलं. सांगा एक नंबर तुमचा. सांगा आता शेट सांगा. मला सांगतो 84 97 46 27 अतुल साळुंके. ह्या नंबरला पायरा फोन केला तर पायरा निश्चित देऊ शकतो. देऊ काय म्हणजे देणं घेणं काय नाही आम्ही कोणाकडून काय वायदे बिदे घेत नाही. जर लांबचं असेल कसं आता बघताय तुम्ही, आम्ही एवढ्या लांब आलोय तर 5,000-7,000 रुपये खर्च नुसता गाडीचा होते. जास्तीत जास्त घेतलं तर थोडंफार गाडी भाडं घेईन नाही का, आपल्याला पटेल तसं. त्याच्या व्यतिरिक्त काय आमचा काय नाश्त्याचाही पैसे नको आम्हाला, आम्ही आमच्या खर्चानी वायदी बिदी किंवा पोरांचं जेवण खाणं काही आम्ही कोणाकडून घेतलं आजपर्यंत दिलंय, भरपूर वेळा बाहेर दिलाय आम्ही. आदत काय भरपूर जणांना दिलाय, अजून कोणाकडून घेतलेलं नाही. लोकांच्या मुलाखतीत पण आहेत, विचारा त्यांना, आपण नाही कोणाकडून पैसे घेतले. तर ही मित्रांनो मुलाखत होती आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही पाहिली, कशी वाटली नक्कीच सांगा. जर आपण या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि एकदा सबस्क्राईब करून घंटी मात्र काळी करायला विसरू नका, म्हणजेच नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा. जाता जाता ही मुलाखत संपली असं जाहीर करतो आणि तुमचं मनापासून आभार मानतो की वेळात वेळ काढून मुलाखत दिली. आणि जाता जाता तुम्ही आता पाहू शकता की या ठिकाणी फायनल अतिशय सुंदररित्या त्यानं घेतलेला आहे, गट पास केलेला आहे. तुमचं देखील मनापासून आभार आणि याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. हॅलो.